पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 3 वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण. पुणे ते नागपूर वंदे भारत सुरू होणार. मनाई केली असतानाही कबुतरांना खाद्य देणाऱ्या पालिकेने दिला दणका. गिरगाव चौपाटीवरती कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवरती कारवाई करत 8,000चा दंड वसूल. भाजप नेत्या नवनीत राणांना धमकी प्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक. छत्तीसगडच्या भिलाईमधून करण्यात आली अटक. शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1000 पैलवान करणार महारक्तदान. इंदापूरमधील उजनी धरण 100% भरलं. 3 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा पाण्याचा मोठा प्रश्न मिटला. नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात निर्माणाधीन स्लॅब कोसळला. 5 ते 6 मजूर जखमी. कोराडी ते मंदिर मार्गावरती सुरू होतं स्लॅब टाकण्याचं काम. कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवरती उद्यापासून संवर्धन प्रक्रिया. 2 दिवस दर्शन असणार बंद. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाईन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती, मात्र त्यात आता बदल करून मोबाईलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे. मात्र बायोमेट्रिकच हजेरी असावी अशी मागणी पालकांकडून केली जाते. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आले. मात्र गर्दी काही कमी झाली नाही. आता हे प्रवेश पत्र देखील देणं बंद करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंद करतील त्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे. गणेशोत्सवामध्ये मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. शाडू मातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत. पीओपी मूर्तीसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आलेली आहे. सोबतच मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस ठाणे आणि सहाय्यक आयुक्त विभाग स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केल्या आहेत. मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसला. परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झाला. सुमारे पाऊण तासानं तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलं. मात्र सेवा सुरळीत होण्यास 3 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे. संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलेला आहे आणि हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आला असून ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यानं कामगार संघटनेनं विरोध केलेला आहे. बातमी ठाण्यातून. ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं 31व्या वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या मॅरेथॉनमध्ये धावले, तर शिंदेंनी धावपटूंचा उत्साह वाढवला. कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणं सुरू झाली आहेत. आता देशातील 8 ठिकाणी विमानसेवा सुरू असून ती डिसेंबर अखेर 18 शहरात सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. 7ही दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाडिक म्हटलं. देशांतर्गत आणि परदेशातून हळद-हळदपूड प्रक्रियायुक्त उत्पादनांची मागणी वाढलेली आहे. परिणामी देशातील एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सांगली साताऱ्यामध्ये लागवड कमी होऊन विदर्भ मराठवाड्यात वाढते आणि विदर्भ मराठवाडा हळदीचं नवा आगार म्हणून समोर येत आहे. इंदापूरमधील उजनी धरण 100% भरलंय. धरणातील पाणीसाठा हा 117.11 TMCवर पोहोचलाय. धरण भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. खडकवासला धरण साखळीमध्ये 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणातील पाण्याची आवक घटली आहे. 4 ऑगस्टपर्यंत पावसाची चांगली नोंद झाली होती. मात्र 5 ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं दडी मारली आणि त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून विसर्ग बंद ठेवण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसराला पावसानं झोडपून काढलंय. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठ रस्त्यावर पाणी साचलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील गावात विविध स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आदिवासी बांधवांना रहिवासी प्रमाणपत्र, महामार्ग भूसंपादनाची योग्य भरपाई, श्रीनाथ पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळवणं अशा मागण्या करण्यात आल्या. सोलापुरात मार्कंडेय रथोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. सर्व धर्म समभाव टिकवण्याचं काम सोलापूरकर करत असल्याची प्रशंसा त्यांनी केली. आता एक मोठी बातमी. जम्मू काश्मीरमध्ये शिवसेनेकडून सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय लष्करातील जवानांसाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. सांगलीतील 1000 पैलवान या शिबिरात रक्तदान करणार आहेत. तर आज दुपारी श्रीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रक्तदान करणार आहेत. शिवसेनेच्या सिंदूर महारक्तदान शिबिरसाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे कालच जम्मूमध्ये दाखल झाले. कराडच्या मलकापुरातील शिवाजी चौकात कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं कोम्बिंग ऑपरेशन राबवत देसी बनावटीच्या पिस्तलसह कारतूस जप्त केले आहेत. संशयित आरोपी कराड शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याला अटक करण्यात आली आहे. बारामती शहरालगत असणाऱ्या बांदलवाडीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने लंपास केले. यासंदर्भात गुन्हा दाखल झालाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातो. जळगावच्या धरणगाव पोलिसांनी या रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलेला आहे. नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी कार सोडून फरार झाले. धारदार शस्त्रानं हल्ला करून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून 2 गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती. परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धान घोटाळा समोर आलेला आहे. कोचेवाही येथील धान खरेदीमध्ये 93 लाख रुपयांच्या धानाची अफरातफर करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी 13 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले. आता एक मोठी बातमी. कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्यानं अंबाबाई मंदिरातील मूर्तीचं दर्शन हे बंद असणार आहे. पुरातत्व खात्याकडून ही संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्यामुळे भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन मंदिर प्रशासनानं केलंय. आता एक मोठी बातमी. शरद पवार हे लवकरच केंद्र सरकारमध्ये सामील होतील आणि मोदीजींचं नेतृत्व मान्य करतील असा दावा रवी राणा यांनी केलेला आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत. हताश झालेले राहुल गांधी उठसूट सरकारवर आरोप करतात. शरद पवार साहेब स्वतः विद्वान आहेत, बुद्धिजीवी आहेत, सक्षम आहेत. त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये. लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणं योग्य नाही असं राणा म्हटलेत. निराश होऊन पवार साहेबांनी असं कुठलंही वक्तव्य करू नये असा टोला त्यांनी लगावलाय. तरी येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब मोदीजींना केंद्रामध्ये साथ देतील, सरकारमध्ये सामील होतील आणि मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील असं राणा म्हटलेत. तर आमदार रवी राणा यांनी हा मोठा दावा केलेला आहे. शरद पवार लवकरच केंद्राच्या सत्तेत सहभागी होतील असं रवी राणा म्हटलंय. तर शरद पवार हे मोदीजींचं नेतृत्व मान्य करतील असा देखील दावा त्यांनी केलाय. निराश होऊन पवार साहेबांनी वक्तव्य करू नये असा टोला त्यांनी लगावलाय. लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणं अयोग्य असल्याचं देखील रवी राणा म्हटलेले आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. मिशन सिंधूरवरही त्यांनी खूप आरोप केले. मोठ्या प्रमाणात कुठल्याही विषय नसताना कुठल्याही विषयाचं बौल बनवणे ही राहुल गांधीची आता हताशतेची एक पद्धत झालेली आहे. आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे स्वतः विद्वान आहे, सक्षम आहे, बुद्धिजीवी आहे. त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये. मला असं वाटते निराश होऊन पवार साहेबांनी कुठलंही असं वक्तव्य करू नये.
मी परत सांगतो, पवारसाहेब येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये मोदीजींना साथ देतील, केंद्रामध्ये ते सामील होतील आणि मोठ्या प्रमाणात या मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील. पुढची बातमी पाहूयात. नागपूरमध्ये शरद पवारांनी गौप्यस्फोट केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. त्या दोघांनी 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. यावरून मोठं राजकारण सुरू झालंय. ते दोघे आता नेमकं कोण, हा मोठा प्रश्नही निर्माण झालाय. पाहूयात. दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते. आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते. आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते. शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय. शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले. विधानसभा निवडणुकीच्या आधी दोघे दिल्लीत भेटले. त्यांची नावं आता माझ्याकडे नाहीत. त्यांनी 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली. त्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट करून दिली. पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझं मत होतं की असं काही करणं योग्य नाही, हा आपला रस्ता नाही. त्यामुळे आपण लोकांकडे जाऊ, त्यांचे आशीर्वाद मिळवू, असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवार म्हणाले. तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाला आदित्य ठाकरेंनी सकारात्मकता दर्शवली आहे. ते अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबतं ते भाजपला. विरोधकांनी शरद पवारांच्या गौप्यस्फोटाची पाठराखण केली आहे. मात्र त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पवारांना भेटलेले ते दोघं कोण होते? शरद पवार तेव्हाच का बोलले नाहीत? शरद पवारांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांना याबाबत का कळवलं नाही? असे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे. राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतोय, असा टोला फडणवीसांनी शरद पवार यांना लगावला. इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना. आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. विधानसभा निवडणुकीला आता जवळपास 9 महिने उलटले. त्यामुळे पवारांनी हा गौप्यस्फोट आत्ताच का केला? ज्यावेळी ते दोघे पवारांना भेटले त्याचवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट का केला नाही? या प्रश्नाभोवती सध्या राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. निवडणूक आयोगानं शनिवारी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. देशातील 334 नोंदणीकृत पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांचा समावेश आहे. देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. भरत गोगावलेंना 15 ऑगस्टला झेंडा वंदनाचा मान द्यावा ही आमची मागणी आहेच, पण रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्या रूपानं शिवसेनेला मिळालं हवं, याचा पुनरुच्चार कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. कर्जतमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. प्रो गोविंदा सीझन 3च्या चषकावर नागपूरच्या संघानं विजयी मोहर उमटवलेली आहे. विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 3चे ब्रँड अँबॅसेडर क्रिस गेल यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
अमरनाथ यात्रेची शनिवारी औपचारिक सांगता झाली असून 14,500 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेमध्ये छडी मुबारकची स्थापना करण्यात आली. यंदा 3 जुलैपासून सुरू झालेल्या 38 दिवसांच्या यात्रेदरम्यान सुमारे 4.20 लाख भाविकांनी बर्फातून तयार होणाऱ्या पवित्र हिमलिंगाचं दर्शन घेतलं.